नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आजच्या भागात अगदी वेगळी युनिक अशी मसूर डाळीची सुरळीची मसाला वडी बघतोय आपण. त्यासाठी 1 कप मसूर डाळीचं पीठ घेतलं आहे. डाळ पुसून घ्यायची आणि दळून आणायची. बाकी कोणतीही यावर प्रोसेस केलेली नाही. आता त्याच कपानं आपल्याला 3.5 कप ताक आणि पाण्याचा रेशो पूर्ण करायचा आहे. त्यासाठी 2.5 कप घट्टसर अतिशय चविष्ट थोडंसं आंबट असावं असं ताक घ्यायचं आहे. खूप पातळ ताक अजिबात घेऊ नका. असं घट्टसरच आंबटसर ताक घ्या, म्हणजे वडी अतिशय चविष्ट लागते. आता त्याच कपानं आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं आहे. थंड पाणी घ्यायचं आहे. 1 कपासाठी 3.5 कपाचा रेशो आपण पूर्ण केलेला आहे. खूप जास्त प्रमाणात जरी तुम्हाला वड्या बनवायच्या असल्या तरी 1-1 कपाच्या हिशोबानेच त्या बनवून घ्या. कारण खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही पीठ भिजवलं तर वड्या आपल्याला ताटावर स्प्रेड करेपर्यंत मिश्रण थंड होत राहतं आणि त्यानंतर ताटावर अजिबात पसरत नाही. त्यासाठी कितीही मोठ्या प्रमाणात तुम्ही वड्या बनवणार असाल तरी 1 कप किंवा 1 छोटी वाटी अशा प्रमाणातच या वड्या बनवून घ्या आणि ताटावर पसरून घ्या. पहिल्या वड्या पूर्ण झाल्या, ताट थंड झालं, त्या सगळ्या पूर्ण झाल्यानंतरच दुसरं मिश्रण तुम्ही शिजवायला घ्या. आता या मिश्रणात आपण विस्करनी सगळं मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे. बाकी कुठलंही साहित्य टाकायचं नाही. छोट्या विस्करनं मिक्स केल्यामुळं यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून जातात आणि मिश्रण अगदी व्यवस्थित एकसारखं होतं. आता चमच्याने सुद्धा थोड्या वेळासाठी मी मिश्रण हे एकसारखं करून घेणार आहे. यामध्ये जर बारीक सारीक गुठळ्या राहिल्या असतील तर त्यासुद्धा विरघळून जातील. यापेक्षा जास्त ताक किंवा पाणी घेण्याची अजिबात गरज नाही. अगदी परफेक्ट रेशो आहे हा. याच रेशोमध्ये तुम्ही वड्या बनवून बघा. व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे मिश्रण कुठल्या स्टेजला कसं शिजत आलं आणि किती वेळात वड्या बनल्या, मिश्रण कसं शिजलं पाहिजे हे सगळं तुम्हाला व्यवस्थित कळत राहील. 2च मिनिटांसाठी झाकण ठेवून देणार आहे मी. आता याच ताटात आपल्याला वड्या पसरवून घ्यायच्या आहेत. तेल लावायचं नाही, ताट आहे असंच घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा आपण पीठ सारखं करून घेऊया. लक्षात ठेवा, खूप जास्त वेळ मी हे मिश्रण ठेवलेलं नाही. फक्त 2 ते 3च मिनिटं मुरायला ठेवलं आहे. पीठ आता अगदी एकसारखं झालं आहे. ज्या कढईत आपण शिजवायला घेणार आहोत त्याच कढईत आपण हे मिश्रण बनवलं आहे. आता गॅसवर आहे अशीच कढई ठेवून द्यायची आहे. आता मसूर डाळीचा कलर थोडासा छान उठून दिसावा यासाठी 2 थेंब फक्त लिक्विड कलर टाकायचा आहे. रेड रोज कलर आहे हा. यामुळं आपल्या वड्या सुंदर दिसतात. हळदी कुंकू स्पेशल वडी बनवतो आहे आपण ही. त्यासाठी अगदी थोडासा कलर वापरला आहे. तुम्हाला जर टाकायचं नसेल तर नाही टाकलात तरी चालेल. आपल्या वड्या छान सुंदर टेम्प्टिंग दिसाव्यात, उठून दिसाव्यात यासाठी थोडासा कलर टाकला आहे. एरवी आपण बेसन पिठाच्या बनवत असतो, पण अशा पद्धतीनं मसूर डाळीच्या बनवून बघा. अतिशय टेस्टी लागतात आणि पचायलासुद्धा हलकी असते मसूर डाळ. त्यासाठी या वड्या सगळ्यांनाच चालतात. मिश्रण सारखं झालं आहे आणि आता मी गॅसवर ठेवलं आहे. ते न थांबता एकसारखं ढवळत राहायचं आहे. सुरुवातीला 2च मिनिटं गॅस मोठा करायचा आहे. आता उलथणंच घ्या, म्हणजे ते व्यवस्थित शिजवणं आपल्याला सोपं जातं. आता अजिबात थांबायचं नाही. तळातून मिश्रण ढवळत ढवळत राहायचं आहे. उलथणंच घ्या, म्हणजे मिश्रण तळाशी अजिबात लागत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय जाड बुडाचीच कढई वापरा. त्यामुळं आपल्याला हे मिश्रण ढवळायला सोपं जातं आणि तळाशी लागण्याचा प्रश्नच उरत नाही. आता गॅस मिडियम करायचा आहे. खूप मोठ्या गॅसवर हे मिश्रण शिजू द्यायचं नाही आहे. व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे किती मिनिटात वडी तयार झाली आणि मिश्रणाचा रंग रूप कसं आलं हे तुम्हाला कळायला लागेल. मीडियम गॅसवर शिजवायचं आहे हे. सतत ढवळत राहायचं आहे, अजिबात थांबायचं नाही आहे. आता बघू शकताय तुम्ही, अजिबात गुठळ्या दिसतच नाही आहेत. सगळं मिश्रण एकसारखं झालं आहे. परफेक्ट रेशो घेतला आहे आपण त्यासाठी ताक आणि पाण्याचा. त्यामुळं मिश्रण पातळ होत नाही किंवा घट्टसरसुद्धा होत नाही. मीडियम गॅसवर ढवळतो आहे आपण. व्हिडिओ स्किप न करता बघा प्लीज, कारण त्याशिवाय तुम्हाला वडी कशी बनली हे मुळीच कळणार नाही. फक्त 3 ते 4 मिनिटं लागतात.
आता बघू शकताय तुम्ही मिश्रण हळूहळू दाटसर होत आले. अशाच पद्धतीनं न थांबता आपल्याला सतत मिश्रण ढवळत राहायचं आहे. आता फरक बघू शकताय तुम्ही. साधारण 2.5 ते 3 मिनिटांनी हे असं दाटसर व्हायला सुरुवात होते. अजून झालेलं नाही आहे. या स्टेजला जर तुम्ही चमचा किंवा उलटणं थांबवलं तर गुठळ्या बनू शकतात आणि मिश्रण बिघडू शकतं. त्यासाठी अजिबात थांबायचं नाही. आता बघा सगळं पाणी आटत चाललं आहे आणि मिश्रण चमकदार व्हायला सुरुवात झाली आहे. हे असंच चमक येईपर्यंत मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. फक्त 4 ते 4.5-5 मिनिटात आपल्याला हे मिश्रण तयार मिळतं. आता तुम्हाला फरक दिसत असेल बघा. एकसारखं सुंदर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. गॅस बंद करूया आणि आता हे लगेचच आपल्याला ताटात पसरवून घ्यायचं आहे. त्यासाठीच खूप जास्त प्रमाणात हे मिश्रण बनवून ठेवू नका. हळुवारपणानं आपल्याला ताटात हे मिश्रण अगदी पातळसर थापून घ्यायचं आहे. पसरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं त्याच उलथण्यानं पसरवून घ्या म्हणजे काम आपलं सोपं होतं. अगदी पातळ थर द्यायचा आहे. परफेक्ट रेशोमध्ये आपण ताक, पाणी, पीठ घेतल्यामुळं अजिबात वडी बनवायला अवघड जात नाही. अशाच पद्धतीनं तुम्ही बेसन पिठाची किंवा मूग डाळीच्या पिठाची सुद्धा वडी ट्राय करू शकता. खूप चवीला सुंदर आणि अतिशय वेगळी लागते. ट्राय करा ही वडी. यूट्यूबवर पहिल्यांदाच मसूर डाळीची सुरळीची वडी आपण सादर केलेली आहे. व्हिडिओ स्किप न करता जर बघितलं तर तुम्हाला सहज बनवता येणार आहेत वड्या. आपण एक सुंदर खोबऱ्याची चटणी बनवली आहे. चटणीची सुद्धा रेसिपी मी थोड्याच वेळात सांगणार आहे. आता हे ताट असंच थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे. खूप वेळ ठेवायची काही गरज नाही. फक्त 10 मिनिटं पुरेशी आहेत. ताट थंड होते तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया. सुकं खोबरं हे किसलेलं, त्यामध्ये चवीप्रमाणे कोल्हापुरी चटणी की ज्याला आता कांदा लसूण मसाला म्हणतात, ती चटणी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि हळद. एवढंच साहित्य टाकायचं आहे. बाकी कुठला मसाला टाकायची गरज नाही. आता खोबऱ्याच्या किसात हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खोबऱ्याला व्यवस्थित तिखट मीठ लागावं यासाठी फक्त अर्धा चमचा तेल मिक्स केले मी. त्यामुळं रंग आणि चव सुरेख येते आणि सगळे मसाले वेगळे आणि सुक्या खोबऱ्याचा किस वेगळा असं होत नाही. तेलामुळं छान कोटिंग होतं आणि चटणी मिळून येते. बघा खोबऱ्याची चटणी आपली तयार आहे. आता अजून थोडीशी चटणी मी टाकते आहे, तिखट चटणी, आणि पुन्हा सगळं एकसारखं करून घ्यायचं आहे. ही मसाला चटणी खोबऱ्याची खूप सुंदर लागते या वड्यांमध्ये. ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि हाईप द्यायला विसरू नका. किती सुंदर आणि टेम्पटिंग झाली आपली खोबऱ्याची चटणी. कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून तयार ठेवायची आहे. ताट थंड झाले. आता दुसरं ताट अशाच पद्धतीनं आपण मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. आता दुसरं ताट मी अशासाठी दाखवते आहे की थोड्या वेळांनी आपण हे मिश्रण पसरवू शकतो का, यासाठी मी खोबऱ्याचा व्हिडिओ आधी घेतला. खोबऱ्याची चटणी बनवून होईपर्यंतसुद्धा हे मिश्रण अशाच पद्धतीनं आपण बनवू शकतो आणि पसरवू शकतो ताटामध्ये. पण लगेचच फटाफट आपल्याला ही ताटं पसरवून घ्यायची आहेत. खूप जास्त वेळ जर मिश्रण थंड झालं तर अजिबात पसरत नाही. हे मिश्रण थोडंसं गरम असल्यामुळं व्यवस्थित पसरलं गेलं आहे. पातळ थर देऊन घ्यायचं आहे. आता हे ताटसुद्धा थंड व्हायला ठेवून द्यायचं. आता पहिलं ताट आपण कट करायला घेऊया. पिझ्झा कटर घेतला आहे मी. सुरी किंवा पिझ्झा कटर कशानेही तुम्ही कट करून घ्या. साधारण 2 ते 2.5 इंचाच्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. थंड झाल्यावरच वड्या निघू शकतात. गरम असताना
अजिबात कट करू नका. आता मधूनसुद्धा एक कट देऊन घेऊया, म्हणजे समान आकाराच्या वड्या आपल्याला त्याची व्यवस्थित सुरळी बनवता येईल. आता ही जी आपण खोबऱ्याची चटणी बनवून ठेवली होती ती पसरवून घ्यायची आहे. खूप जास्त प्रमाणात पसरायची नाही, नाहीतर सुरळी मधून कट होत राहते. त्यासाठी अगदी थोड्या प्रमाणात खोबऱ्याची चटणी आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं वरून पसरवून घ्यायचं आणि हळूवारपणाने सुरळी बनवून घ्यायची आहे. बघा पटकन होते, कारण मिश्रण अगदी छान थंड झालं आहे आपलं. आता दुसऱ्या कटवर सुद्धा अशाच पद्धतीनं आपल्याला चटणी पसरवून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकायला विसरायचं नाही, त्यामुळं वडी चविष्ट लागते आणि सुंदर दिसते. आता घरोघरी हळदी कुंकूचे कार्यक्रम सुरू झालेत, त्यासाठी ही वडी नक्की ट्राय करा. बघा मसाला किती सुंदर दिसतोय आणि चवीला सुद्धा अप्रतिम झाली आहे वडी. थंड होईपर्यंत मात्र थांबायचे, त्याशिवाय आपल्याला सुरळी बनवताच येणार नाही. पातळ थर दिल्यामुळं वडी छान दिसते. खूप जाड थर पसरवायचा नाही, नाहीतर अशी सुरळी होत नाही, ती कट होत राहते मधून आणि त्याचे तुकडे पडतात. त्यासाठी अगदी पातळ थर देऊन घ्यायचा आहे. मिश्रण बनवत असताना करेक्ट टायमिंगला जर तुम्ही गॅस बंद केलात तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा वड्या सुंदर बनवू शकणार आहे. पटापट आपल्याला सुरळी बनवता येते. बघा छान होत आहेत. मधून कट दिल्यामुळं समान आकाराच्या बनतात. बघा सुंदर झाल्या आहेत आपल्या मसूर डाळीच्या वड्या. एक छोटा कप घेतला होता आपण पीठ, त्याच्या भरपूर वड्या तयार झालेल्या आहेत. खूप मोठ्या प्रमाणात जर बनवायच्या असतील तर लक्षात घ्या, याआधीसुद्धा सांगितलं मी, प्रत्येक वेळी 1 कप याच प्रमाणात आपल्याला सुरळीची वडी बनवून घ्यायची आहे. खूप मोठ्या प्रमाणात मिश्रण बनवून ठेवू नका. एका ताटातल्या वड्या तयार आहेत. आता दुसरं ताटसुद्धा आपण अशाच पद्धतीनं बनवून घेऊया. मधून कट द्यायचा आहे, त्यामुळे समान आकाराच्या वड्या बनवता येतात. आता सगळी चटणी मी अशाच पद्धतीनं पूर्ण ताटात पसरवून घेतली आहे. सावकाश पद्धतीनं बघा पटापट वड्या बनत आहेत आपल्या. अशाच नवीन हटके आणि सुंदर रेसिपीसाठी रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. हाईप द्यायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.